एक व्यक्ती रस्त्याने चालत चालला होता तेव्हा त्याची नजर रस्त्याच्या कडेला दोरखंडांनी बांधलेल्या एका हत्तीवर गेली। विशाल अशा त्या प्राण्याला फक्त एका छोट्याशा व कमकुवत दोरखंडांनी एका खांबाला बांधून ठेवलं होतं। हे बघताच त्या व्यक्तीच्या मनात प्रश्न पडला की हत्ती हा तर मजबूत प्राणी आहे, ज्याच्यात इतकी ताकद असते की तो झाडांच्या जड ओंडक्यांना, जड वस्तूंना हलवू शकतो। मग तो एका छोट्याशा दोरखंडाने बांधून एकाच जागेवर कसा राहिला आहे व तो हा दोरखंड तोडण्याचा प्रयत्न का करत नाही? आजूबाजूला एखादा पिंजराही नाही, म्हणजे त्या हत्तीचा मालक त्या हत्तीला तिथेच त्या छोट्याशा दोरखंडाने बांधून ठेवत असणार। शेवटी न राहता त्या व्यक्तीने हत्तीच्या मालकाला त्याच्या मनातले सर्व प्रश्न विचारले। यावर तो मालक म्हणाला की हत्ती जेव्हा लहान होता तेव्हापासूनच मी त्याला याच दोरखंडाने बांधत आहे। सुरुवातीला त्यांनी हा दोरखंड तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस तो लहान असल्याने त्याला ते जमलं नाही, कारण त्याच्या शक्तीच्या तुलनेत तेव्हा हा दोरखंड मजबूत होता। त्या प्रयत्नादरम्यान तो अनेकदा पडला आणि त्याला दुखापत ही झाली, ज्यामुळे हा दोरखंड आपल्याहून मजबूत आहे व याला तोडणं अशक्य आहे असं समजून हळूहळू हत्तीने प्रयत्न करणं सोडून दिलं। पण आता तो मोठा झाला आहे आणि त्याच्या शक्तीतही वाढ झाली आहे, ज्यामुळे आता त्याला हा दोरखंड तोडणं सहज शक्य आहे। पण भूतकाळात मिळालेलं अपयश, ज्यामुळे त्यांनी स्वतःशी केलेली समजूत, या सर्व गोष्टींनी त्याच्या डोक्यात घर केलं आहे, ज्यामुळे शक्ती असून देखील हे काम अशक्य आहे असं समजत हत्ती हा दोरखंड तोडण्याचा प्रयत्न देखील करत नाही आहे। अशा तऱ्हेने मेंटल बिलीफ अर्थात आपल्या डोक्यात बनवलेल्या समजुतीमुळे हत्ती हा दोरखंड तोडण्यास असमर्थ ठरला। अनेकदा आपणही अशाच प्रसंगांना सामोरे जातो। भूतकाळात एखादं काम करण्यात आपल्याला अपयश आल्यास पुन्हा ते काम न करताच ते काम करणं किती अशक्य आहे आणि आपल्याच्याने ते जमणार नाही अशी आपणच स्वतःची समजूत करून घेतो व आयुष्यात सतत एखाद्या इमॅजिनरी रोप, दोरखंड, लिमिटेशन्स मध्ये स्वतःला बांधून घेतो। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, योर अटेम्प्ट मे फेल बट नेव्हर फेल टू मेक एन अटेम्प्ट। तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा। आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर आणि लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तोवर स्वस्थ रहा, खुश रहा। धन्यवाद।